नमस्कार मित्रांनो. तर आज मटण खायचं खूप मूड झाला होता माझा. तर मित्रांनो, तुम्हाला मराठवाडा स्पेशल मटण करी कशी बनते आमच्या घरी ते दाखवतो मित्रांनो. तर चला मित्रांनो, मी जातो आता मटण आणायला. इथे आपण मटण स्वच्छ धुवून घेतले आहे. हे भांडं गॅसवर ठेवून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात धुवून घेतलेले मटण घातले. नंतर त्यात हळद आणि मीठ घातले आणि छान परतून घेतले. यावर झाकण ठेवून 10 मिनिटे वाफेवर शिजवून घेतलं. थोड्या थोड्या वेळानंतर पाणी घालून हे मटण शिजवून घ्यायचं आहे. मटण शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. वाटण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स. तर इथे आपण पावशर सुकं खोबरं घेतले आहे, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी धने, 2 बारीक चिरलेले कांदे, आलं लसूण आणि कोथिंबीर. हे सर्व इन्ग्रेडियंट्स 2-3 चमचे तेलात सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणे. इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भाजून घेतले आहे. हे सर्व मिक्सरमधून वाटून घेतले. आपलं वाटण आता रेडी आहे. भाजलेलं खोबरं बारीक वाटून घेतले, हरभरा डाळीचं पीठ, भाजलेले धना पावडर, कांदा पावडर, मटण मसाला, गरम मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, घरी बनवलेला काळा मसाला. इथे तुम्ही पाहू शकता मटण छान शिजलेलं आहे. हे शिजलेलं मटण एका भांड्यात काढून घ्या. चला तर आपण आता फोडणी देऊ. आता एक भांडं गॅसवर ठेवा. त्यात 2-3 मोठे चमचे तेल घाला. त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि छान परतून घ्या. त्यानंतर खोबऱ्याचं वाटण घाला. थोडीशी कोथिंबीर घाला. घेतलेले सर्व मसाले घाला. अशा पद्धतीने वाटण तेलात घालून छान परतून घ्या. चवीनुसार तिखट मसाला घाला. त्यात शिजलेलं मटण घाला. आता इथे आपण 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर ठेवूया. तर फायनली इथे झणझणीत मटण रस्सा रेडी आहे. तुम्ही पाहू शकता छान तरी आलेली आहे. सो फायनली गाईज, आमच्या घरची स्पेशल मराठवाडा मटण करी रेडी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे ही मटण करी बनवलेली आहे. तुम्हाला ही मराठवाडा स्पेशल मटण करी आवडल्यास मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा आणि मला कळवा. तुमच्यासाठी मी रोज न्यू ब्लॉग घेऊन येत जाईन. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल.